तर मित्रांनो बघू शकता बघा आपल्याला काय भेटलं. आयर मासा आपण पकडलेला आहे आणि ते आयर असतो मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं. तर बघू शकता बघा केवढा मोठा आयर जिवंत आहे. हा बघा काय साईज आहे, खूप मोठी साईज आहे. असं तुम्हाला दिसत असेल छोटा आहे, बघू शकता इथे तुम्हाला हे करून ठेवतोय बघा. आणि ह्याला आपण पकडले पागामध्ये पकडले मित्रांनो. तू सांग किती मासा आणले, तू सांग किती मासा आणले. तर मित्रांनो बघू शकते बघा साईज कसले लागले, जाड मल्यात हे. तर ह्यांना आपण काढून घेऊया. ते बघा इथे हरिदा काढतो इथे मासे. आणि आपण आता पाग. नमस्कार मित्रांनो, मनी ब्लॉग कोकणी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तर आपण आता आलो आहोत ना नदीवर मासे पकडण्यासाठी. आणि त्यासाठी आपण आणलेले कांडल आणलेले आणि पाग घेऊन आलेलं आहे. तर कांडल ते बघा इथे हरिदा आहे, ते कांडल सोडते त्या साईडला बघू शकता. आणि अजून एक इथे कांडल ठेवले आहे बघा इथे, ते एक सोडायचे. अशा दोन कांडल आहेत. आणि ते पाठी बघू शकता बघा इथे एक पाग आहे. त्या पागातनं आपण ना मासे पकडणार आहोत. म्हणजे जे गबीला वगैरे किंवा दगडीला वगैरे असतात ना, ते आपण मासे पकडणार आहोत का ह्याच्यामधून पागामधून. पण प्रॉब्लेम असा झाला आहे की नदीचं वरती काम चालू असल्यामुळे ना रुंदीकरण, जर ते खोदत आहे तर पाणी ना गडूळ आलं आहे. तर आपल्या इकडे एवढं नाही गडूळ पाणी आहे, पण वरती खूप गडूळ आहे. पण नॉर्मली तर गडूळ आहेच पाणी. तर बघूयात, कारण गडूळ पाणी असल्यावर पाग वगैरे काय टाकून त्याचा उपयोग होत नाही, कारण त्याने समजत नाही मासे आहेत की नाही आहेत. तर आणि खाली दगडे वगैरे आहेत ते पण कळत नाही. त्याच्यामुळं तो एक मोठा प्रॉब्लेम आहे. आणि जर फेकायचं असेल तर पावसाळी तो फेकून त्याच्यामध्ये मासे वगैरे भरपूर भेटतात. पण आता कसं मासा एवढा फिरता नाही मासा. आणि आता मासा तर मोस्टली बोलला तर दगडांमध्येच असतो मासा. आणि संध्याकाळच्या टायमाला कॉर्नरला भेटणार तुम्हाला मोठमोठे. ह्या नदीला मोठमोठे मासे बोलतात ना, तर आरले मासा, डबल टोल मासा, शिवड्याचे मासे इथे ह्या नदीला असतात मोठ्या प्रमाणात. आणि आयर मासा वगैरे मोठ्या प्रमाणात. त्याच्यानंतर तांबुशी भेटते इथे, डबल कालचेडू ज्याला काला मासा बोलल्या जातात, असं पापलेटसारखं असतात ते. चिलापी मासे ते ह्या नदीला एक मासे मोठ्या प्रमाणात असतात. आणि खरबी वगैरे हे मासे, शिंपल्या वगैरे ह्या नदीला भरपूर असतात इकडे. तर इकडे वरती जास्त काय वाढ नाही आहे, म्हणजे मिनिमम मान एवढा 4-5 फूट एवढंच होईल, त्याच्या व्यतिरिक्त नाही होणार. तर इकडे काय प्रॉब्लेम वगैरे नाही. इकडे कसं कातल वगैरे आहेत. आणि खाली जर बोललात ना गरम पाण्याच्या ह्या साईडला, तर त्या साईडला मित्रांनो मोठमोठे ठव आहेत. आणि ते जास्त आपल्या साईडनेच मोठमोठे आहेत. आणि तिकडे असं बोललं तर मग ते वरती कॅन्डान बोला किंवा ते हे ज्याला टूप वगैरे बोलतात त्या टूपनेच कांडाल वगैरे सोडायला लागते. तर आपण बघूया पुढे आपल्याला किती मासे भेटत आहेत ते. आपण कांडाल तर सोडतोय, ते दाखवतो मी तुम्हाला पुढे कांडाल सुटतात वगैरे कशी ती. तर मित्रांनो ही जी कांडल आहे ना, तर ही फक्त तुम्हाला डुबती कांडल आहे, ही वरती पोहती नाही. कारण ह्याला बघू शकताय बघा वरती वगैरे असं कापूस किंवा थर्मास वगैरे काहीच नाही. आणि ही आहे ना खाली डुबूनच असते ना. ह्याच्यामध्ये जास्त बोलत तर मले बोला, शिंगटी बोला, खरबी मासे जे खालतून जमिनी खालून जे पोहत असतात ना जमिनीला लागून, तेच मासे जास्त ह्या कांडलीला टाकतात. पाणी पण बघू शकता, नदीचं पाणी पण आहे ते गडूल आहे. त्या पाण्यामध्ये शिरायचं आहे. आणि इथे एक गब आहे, त्या गबीमध्ये आपण ना पाक टाकणार आहोत. तर त्याच्यामध्ये आयर किंवा बोला शेवड्याची पाती मिळण्याचे चान्सेस आहेत. बघूया आपल्याला भेटतात का पुढे, ते कळलंच आपल्याला भेटतील की नाही ते. तर एक आपण त्या कांडाल टाकलेली, आता ही दुसरी कांडाल सोडूयात आपण इथे. तर मित्रांनो आपण आता दुसरी पण कांडाल सोडतो इथून खालून. एक इथं बघू शकता बघा, इथे एक वर सोडलेली आपण कांडाल, आणि एक आहे ते आपण तिथे खाली सोडतोय कांडाल. आणि नदीचा व्ह्यू वगैरे पण बघू शकताय बघा. आणि ऊन मध्ये एवढं कडक ऊन आहे ना, खूपच ऊन कडक आहे मित्रांनो. पाणी गडूल असल्यामुळे नाही व्यवस्थित एवढं काही क्लिअर दिसत नाही. मासे वगैरे पण दाखवायला जमत नाही आहे आतले. ते किती भेटतील ना ते तुम्हाला मी दाखवेन कांडलीत वगैरे. कारण मोस्टली आपण कांडलीतले जे मासे अडकतील ते बाहेरनंच काढणार आहोत, ते तुम्हाला दाखवतो. कांडल कशी सोडतात ते तुम्हाला माहीतच आहे. तर पुढे कंटिन्यूच राहा मित्रांनो. कारण ह्या बघा पाणी गडूल आहे, त्या गडूल पाण्यातून तुम्हाला काय दाखवू शकत नाही मी ना. खालचं पण नाही दाखवू शकत पाण्यामध्ये काय हे मासे आहेत की नाही. तर आपण कांडल बाहेर काढू ना त्यावेळेस तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो बघू शकता बघा आपल्याला काय भेटलं. आयर मासा आपण पकडलेला आहे. आणि ते आयर असतो मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं. तर बघू शकता बघा केवढा मोठा आयर जिवंत आहे.
हा बघा काय साईज आहे, खूप मोठी साईज आहे. असं तुम्हाला दिसत असेल छोटा, हे बघू शकता इथे तुम्हाला हे करून ठेवतोय बघा. आणि ह्याला आपण पकडले, पागामध्ये पकडले मित्रांनो. साईज बघू शकता काय साईज आहे. अजून आपल्याला मासे भेटले, कांडल वगैरे आपण उचललेले नाही. तर याच्यासोबत अजून एक असण्याचे चान्सेस आहे, बघूया भेटतोय का आपल्याला. आणि आयर मासा कसा असतो हे बघू शकते बघा. त्याच्यावरती हा तुरा आहे, हे बघा कसं वर पूर्ण जिवंत आहे बघा. त्याचे मोमेंट वगैरे बघू शकता. इथे पकडलेलं आणि डोक्याला इथे पकडलेलं, बाकी काहीच नाही त्याला. कुठं तुम्हाला असं मारलेलं वगैरे दिसणार नाही बघा. पागामध्ये दाबलेले आहे, पूर्ण जिवंत आहे. इथं कातलाला ठेवलेले, त्याच्यामुळे त्याची लाल वगैरे हे बघा. नाही बोलत तरी 2 फूट जास्त आहे. जर ह्याला पाण्यात सोडला तर मित्रांनो हा जाईल, जिवंत आहे पूर्ण. ईल मासा, याला इंग्लिशमध्ये ईल बोलतात आणि आम्ही याला आयर मासा म्हणतो. तर तुम्ही काय बोलता कमेंट्समध्ये मला नक्की सांगा मित्रांनो, कारण खूप वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं त्याला. तर आम्ही तर ह्याला आयर बोलतो. तर तुम्ही ह्या माशाला काय बोलता म्हणला, जिथून बघत असते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. अजून तुम्हाला खरबी वगैरे मासे ते पण दाखवतो. आणि बघा इथे खरबी पकडलेले एक जाडी खरबी. हे मळल्याचे मासे आहेत 2-3. त्यांना पण तिथं सावलीत घेऊया, कारण इथं उन्हात कातलातच ठेवलेली, त्याच्यामुळे ते कडक झालेत. आयरासोबत त्यांना पण ठेवून देऊया. तर हे बघा फायनली एवढे मासे भेटलेत. अजून आपण कांडाल वगैरे नाही उचललेली. तर ऑल टोटल किती भेटतात ते तो तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी नंतर पुढे. तर पुढे कंटिन्यूच राहा. आणि ह्या माशाला तुम्ही काय बोलता मला कमेंट्समध्ये सांगा. बघा ही खरबी माशी आहे. चला तर पुढे. तू सांग किती मासा आणले, तू सांग किती मासा आणले. तर मित्रांनो बघू शकते बघा साईज कसले लागले, जाड मल्यात हे. तर ह्यांना आपण काढून घेऊया. ते बघा इथे हरिदा काढतो इथे मासे. आणि आपण आता पागानेच गबी वगैरे मारणार आहोत. त्याच्याने आपण मासे वगैरे ऑल टोटल पकडणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला शिवडा किंवा खरबी आयर वगैरे मारण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर कांडल कशी एकदा टाकली का तुम्ही रिटर्न टाकू शकत नाही. तिला सुकल्यानंतर तिला सोडवा वगैरे लागते, नाहीतर मग ती अशीच खाली बसते. त्याच्यामुळं तिला सोडवून पूर्ण हे करावं लागते. तर आपण आता पाग आणला आहे, तिथे पाग पण आहे. त्या पागानेच आपण मासे पकडणार आहोत. तर ते मासे कसे काढतात ते बघू शकता. हे बघा करत असेल, दुसरं पण असणार आहे नदीला. आणि हे नदीचं वातावरण बघू शकते बघा. खाली अजून आपली कांडल आहे, ती पण आपण काढणार आहोत. तर हे पहिले माश्यात सर्व ऑल टोटल ते पिशवीत भरून घेऊयात. लगेच कांडल खाली करूयात, मग खाली जायचं आपल्याला. तर आपल्याला ऑल टोटल किती भेटतात ते तुम्हाला मी पुढे दाखवतो मित्रांनो. कारण बघा 2 कांडल आहेत, ती एक कांडल आणि अजून एक कांडल आहे. तर असे एकूण 4 कांडले आहेत. तर त्या 4 कांडलींचे मासे काढायचे आहेत. नंतर मग आपल्याला पाग हे करायचं आहे. चला तर आपण तुम्हाला पुढे दाखवतोच मित्रांनो. पुढे कंटिन्यूच राहा. किती काय भेटतात ते पुढे दाखवतो. मासे बघा याच्यामध्ये ऑल टोटल तुम्हाला मासे किती भेटतील तेही तुम्हाला दाखवेन. याच्यामध्ये आयर आहे आणि मल्याचे मासे आपण आता टाकतो इथे. ते मी पुढे दाखवतो तुम्हाला ऑल टोटल किती भेटतात. इथे हरिदा फटाफट मासे काढून घेतो आहे. किनाऱ्यातच पाहिजे, किनाऱ्याला. तर मित्रांनो फायनली आपले मासे वगैरे पकडून झालेले आहेत. आणि ऑल टोटल आता तुम्हाला किती मासे भेटले तेही तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर आता बघू शकता संध्याकाळचा नजारा वगैरे, नदीच्या कडेला वगैरे पण खूप चांगली हिरवळ वगैरे. आणि पाणी कसं गडूल आहे ना थोडं, तर त्याच्यामुळे व्यवस्थित आतमधून मासे कसे पकडतात ते काय दाखवायला तुम्हाला भेटले नाही. पण मासे ऑल टोटल वगैरे किती भेटले ते मी तुम्हाला दाखवतो. आपण कांडल वगैरे टाकल्यानंतर
पाग वगैरे टाकल्याचं बघा, पाग पण दाखवतो तुम्हाला. तर हा बघू शकता बघा, हा पाग आहे. तर ह्या पद्धतीने असं हातरल्यानं तसंच असं गबीतनं वगैरे हे करून मग त्या दगड्या बिगड्या हलवलात ना, काठी वेटी वगैरे भरलात की सर्व मासे होण्या पागामध्ये अडकतात. आणि जे कॉर्नर दिसते ना, हे बघा, हे तुम्हाला कॉर्नर दिसते, ह्याच्यामध्ये गेले ना की ह्याच्यातनं आतमध्ये बसतात. हे बघा, हे डबल ह्याचं आहे. ते ह्याच्यात गेले की ह्याच्यातनं बाहेर पडत नाही, मग ते भेटतात आपल्याला. तर इथं हारादा मासा बसतोय, कारण भूक वगैरे पण खूपच लागले. आणि हे ते दाखवतो तुम्हाला. हे बघा मासे काय काय भेटलेत आपल्याला. इकडं मासे भाजून खाणार आम्ही आणि मग घरी जाणार. हे बघा, ही कोलवे भेटले, जाडी बघू शकता किती. याच्यावर मोठमोठ्या साईजच्या कोलब्यात आपल्या नदीला. टायगर फ्रॉन्स. हे बघा, तिच्या अंगडी बघू शकता, अंगडी पण घेतली भाजायला, अंगडी भाजायला. तर हे बघा, ही एक खरबी आहे. खरबी ह्याच्यासाठी केली बघा, एक वरती खवले आहेत आणि तोंड वगैरे बघू शकता. खरबीला दात आणि आयराला दात एकदम सेमच असतात. आणि आयर बघू शकता केवढा, त्याला इल मासा बोलतात. हा बघा, याच्यामध्ये ही एक वेगळी फिंगर मार्क बघा इथं आहे टिपकाचा. ही एक खवळ आहे आणि अजून एक कोलबी बघा, एक छोटे कोलबी भेटले. एवढे सारे मासे भेटलेत. इथं भाजून वगैरे झालेत आमचे मासे. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि ह्या माशांना तुमच्याकडे काय बोलतात ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडलाच तर व्हिडिओला लाईक शेअर करा. हे बघा, कांडल वगैरे पण आपण इथं सुकट टाकलेले आहे. बिस्किट वगैरे पण आणलेली होती आपण खायला, हे बघू शकता इथे. आणि नदीचा नजारा पण बघू शकता संध्याकाळचा. इकडं वरती असं गवत आहे पूर्ण, आता वरती आहे बघा, हा डोंगर आहे. ह्या डोंगराच्या इकडे वर जायचं आपल्याला. असं इकडून असं जायचं आहे वरच्या बाजूला. आणि असं मग डोंगराच्या वर आपलं गाव आहे आणि ही आपली नदी. इथून मोजून 10 ते 12 मिनटं लागतात आपल्या इथं जायला. तर मित्रांनो, एवढे आपल्याला मासे भेटलेत. कमीत कमी नाही बोललात तरी आयराला वगैरे, आयराच बोललं तरी 2-1 किलोचा आयरच आहे. एक कोलबी जाडी भेटले आणि खरबी. बाकी मला याचे चांगले जाडजाडे मासे भेटलेत, आपण भाजण्यासाठी ठेवले. ते भाजून खाण्याला काय, आता भूक लागली. अंडल वगैरे सुकट घातलेलंच आहे. आता पटकन खाणार आणि तसेच निघून जाणार. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि व्हिडिओ कोण नवीन असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटते. पाणी कसं थोडं गडूल आहे ना, त्याच्यामुळे तुम्हाला मासे वगैरे काढून दाखवता आले नाही कसे पकडले ते. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते दाखवण्याचा प्रयत्न करेन मी मित्रांनो. चला तर भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.